विधान भवनाच्या पायरीवर घडलेल्या प्रकरणानंतर सामना अग्रलेखातून सरकारवर ताशेरे ओढले आहेत। पाहुयात सामनाच्या अग्रलेखामध्ये काय म्हटलंय ते। उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार माकडांची माणसे झाली, पण महाराष्ट्राच्या विधान भवनात जे घडले ते पाहिल्यावर लोकप्रतिनिधींची माकडे झाली असून या माकडांनी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला कलंकित केले आहे। ज्याला आपण कायदेमंडळ म्हणतो त्या कायदेमंडळाच्या दारात आमदारांनी पोचलेल्या 2 टोळ्या भिडल्या। रस्त्यावर हत्या हाणामारी व्हावी तसे ते एकमेकांवर हल्ला करताना कायदेमंडळाच्या दारात दिसले। महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचे असे विकृतीकरण करणारे हे सर्व टोळ भैरव भारतीय जनता पक्षात भरती केले गेले आहेत। त्यांचे नेतृत्व मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत। पुन्हा हे सर्व लोक राज्याच्या संस्कृतीवर आणि नैतिकतेवर गप्पा मारतात याचे आश्चर्य वाटते। भाजपाचे आमदार पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या टोळ्यात हे युद्ध भडकले। विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या पायरीवर फक्त हत्यारे उपसायचीच बाकी होती। महाराष्ट्राचा राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वारसा उद्ध्वस्त व्हावयासाठी हे चाललं आहे। महाराष्ट्राबरोबरच मुख्यमंत्री फडणवीस स्वतःचेही अवमूल्यन करून घेत आहेत। मुख्यमंत्री येतील आणि जातील, भाजपमधील हौशे नौशे महाराष्ट्राचा पायाच उखडायला निघाले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।